नमस्कार मित्रांनो, मी चव्हाण बीजी एम कॉलेज कराड MCBC किंवा HSC व्होकेशनल इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी म्हणजे इलेक्ट्रिकल या विषयामध्ये किंवा या कोर्समध्ये आपण इलेक्ट्रिकल वायरिंग पेपर 1मधील करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा एक पहिलं जे प्रकरण आहे ते प्रकरण पाहणार आहोत. आपल्या चॅप्टरचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. पाठीमागच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला आपल्या तिन्ही पेपर्समध्ये असणारे एकूण प्रकरणे धडे किती आहेत याच्याविषयी सविस्तर माहिती दिलेली होती. आज आपण प्रत्यक्ष पेपर 1मधील करंट इलेक्ट्रिसिटी या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, इलेक्ट्रिसिटी किंवा वीज म्हणजे काय हे आपल्याला सांगायची गरज नाही. वीज ही एक प्रकारची ऊर्जा आहे की ज्या ऊर्जेपासून आपल्याला क्लीन म्हणजे आपण क्लीन ऊर्जा असं म्हणतो, स्वच्छ ऊर्जा असं म्हणतो, ज्या ऊर्जेच्या वापराने कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही, जी ऊर्जा नियंत्रणानं वापरता येते, म्हणजे ज्या ऊर्जेचं नियंत्रण सहज आणि सोप्या पद्धतीने करता येतं, जी ऊर्जा आपल्याला सहज वाहून नेता येते, जी ऊर्जा आहे ते ऊर्जेचा वापर करत असताना इतर बाय प्रोडक्ट्स म्हणजे इतर जे दुष्परिणाम आहेत हे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, अशी गुणवैशिष्ट्ये असणारी ही विद्युत ऊर्जा आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप वापर करतो. या ऊर्जेचा दैनंदिन जीवनामध्ये खूप वापर केला जातो. जसं तुम्ही पाहिलं असेल की टेलिव्हिजन सेटला लागणारी ऊर्जा ही आपण विद्युत ऊर्जा वापरतो. शेतावरती त्या नदीवरती जे मोटर पंप्स असतात हे मोटर पंप आहेत, या पंपसेटला आपण काय करतो, इलेक्ट्रिकल ऊर्जा वापरतो. त्यासोबतच घरामध्ये मिक्सर आहे, त्यासोबतच घरामध्ये AC आहे, वॉटर कूलर आहे, वॉटर प्युरिफायर आहे, इमर्जन्सी लाईट आहे किंवा इन्व्हर्टर आहे. अशा पद्धतीची जी अनेक उपकरणं आहेत या उपकरणामध्ये ही इलेक्ट्रिसिटी वापरली जाते. म्हणजेच इलेक्ट्रिसिटीचा जो शोध आहे हा इलेक्ट्रिसिटीचा शोध ग्रीक शास्त्रज्ञांनी लावलेला आहे आणि तिथपासून या विद्युत क्षेत्रामध्ये प्रचंड शोध झाले, संशोधन झालं आणि आज आपण वापरणारी जी वीज आहे ही वीज आपण काय करतो आहे, दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की वीज म्हणजे काय आणि वीज म्हणजे काय शिकण्यापूर्वी आपल्याला असं पाहावं लागेल की नक्की विजेचं वहन होतं किंवा विजेची ऊर्जा मिळते म्हणजे नक्की काय होतं. वीज ऊर्जा घेत असताना किंवा वापरत असताना विजेच्या ऊर्जेमध्ये नक्की काय घडतं यासाठी आपण पाहिले तुम्ही की वीज वापरण्यासाठी किंवा वाहून नेण्यासाठी जे आपण धातू वापरतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा धातू आहे, त्याचं नाव आहे कॉपर. कॉपर नावाचा जो धातू आहे हा आपण जास्त वापरतो, कॉपर. त्यानंतर आहे ॲल्युमिनियम. म्हणजे जर आपल्याकडं कॉपर म्हणजे तांबे नसेल किंवा तांबे वापरायचं नसेल तर आपण ॲल्युमिनियम वापरतो. मग हे दोन धातू का वापरतो, लाकडाचा वापर आपण का करत नाही, तर हे शिकत असताना तुम्ही पाठीमागच्या इयत्तेमध्ये पाहिलं आहे की कॉपर आहे म्हणजे तांबे आहे, हा तांबे विजेचा सुवाहक आहे. तर तांबे या धातूमधून विजेचं वहन होतं आणि हे वहन होत असताना ते अत्यंत सुलभ पद्धतीने होते, सहज काय केलं जातं, वहन होतं. त्याचबरोबर आपण ॲल्युमिनियम पण पाहिलेलं आहे. तर ॲल्युमिनियममधून सुद्धा काय होतं, विजेचं वहन होतं. म्हणजे ॲल्युमिनियम हा काय आहे, वाहक आहे, कंडक्टर आहे. कॉपर आणि ॲल्युमिनियम ही दोन धातू विजेचे सुवाहक आहेत. मग एवढे दोनच आहेत का, तर अनेक धातू आहेत, परंतु वीज वाहनासाठी किंवा विजेचा वापर करण्यासाठी आपल्याला हे दोन धातू काय आहेत, अत्यंत सुयोग्य आहेत किंवा योग्य आहेत. आणि म्हणून आपण तांबे आणि ॲल्युमिनियम या दोन धातूंचा मोठ्या प्रमाणामध्ये वीज वाहनासाठी वापर करतो. तांबे हे ॲल्युमिनियमपेक्षा जास्त सुपेरियर आहे, म्हणजे चांगलं आहे. त्याचं काय कारण आहे, तर तांब्यामध्ये असणारे जे काही गुणवैशिष्ट्य आहे ज्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणतो, कॅरेक्टरिस्टिक्स गुणवैशिष्ट्ये किंवा फायदे. तांब्यामध्ये वीज वाहनासाठी मदत करण्याचे जे गुणधर्म आहेत हे ॲल्युमिनियमपेक्षा जास्त आहेत. दुसऱ्याच भाषेमध्ये मी टेक्निकलमध्ये सांगायचं असेल तर तांब्याचा रोध हा
ॲल्युमिनियमपेक्षा कमी आहे, कमी रोध. आणि कमी रोध म्हणजेच काय होणार आहे, विजेचं वहन आहे. विजेचं वहन कोणत्याही प्रकारचा लॉस न होता जास्तीत जास्त सुलभ पद्धतीने होणार आहे. ॲल्युमिनियममधून सुद्धा विजेचं वहन होतं, पण त्याचा जो रोध आहे हा तांब्याच्या दुप्पट आहे. तो किती आहे अंकी अक्षरी असं न सांगता तो जास्त आहे. पण इतर जे पदार्थ आहेत त्याच्यापेक्षा ॲल्युमिनियम आपल्याला काय आहे, स्वस्त आहे. आणि म्हणून जी उपकरणं आपल्याला स्वस्तामध्ये मिळतात किंवा स्वस्त हवी आहे अशा ठिकाणी आपण काय करतो, ॲल्युमिनियमचा जास्त वापर करतो. आणि ज्या ठिकाणी आपल्याला अत्यंत उच्च दर्जा हवा आहे किंवा चांगली क्वालिटी हवी आहे अशा ठिकाणी आपण तांब्याचा वापर करतो. म्हणजे कॉपर आहे, आपण वाइंडिंग करत असताना मोटारीमध्ये पाहिलेलं आहे की तांब्याची वायर वापरली जाते. परंतु असे काय मिक्सर्स आहेत, असे काय फॅन आहेत की ज्या फॅनमध्ये ॲल्युमिनियम वायर वापरली जाते. म्हणून हे जे ॲल्युमिनियम आहे, तांबे आणि ॲल्युमिनियम आहे, हे दोन वाहक आहेत. हे दोन वाहक मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये वापरले जातात. परंतु विजेचं वहन होत असताना नक्की कशा पद्धतीनं होतं हे शिकायचं असेल तर पाठीमागील इयत्तेमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की पृथ्वी तलावरती जी काही मूलद्रव्ये आहेत, ज्याला आपण इलेमेंट्स असं म्हणतो, ही जी मूलद्रव्ये आहेत ही मूलद्रव्ये आपण पाहिली, त्यांची अंतर्गत रचना, ह्या मूलद्रव्यांची अंतर्गत रचना आपण पाहिलेली आहे. आणि अंतर्गत रचना जी आहे या रचनेमध्ये आपण असं पाहिलं की कोणतंही मूलद्रव्य हे रेणूपासून तयार होतं. मग रेणू म्हणजे काय, पदार्थाच्या सूक्ष्म कणांना रेणू असे म्हणतात. पदार्थांच्या सूक्ष्म कणांना रेणू असं म्हणतात. इंग्रजीमध्ये याला आपण मॉलिक्युल्स असं म्हणतो. आता हे जे मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स हे आपल्याला माहीत असणारे सूक्ष्म कण आहेत असं नव्हे. याच्याही पेक्षा म्हणजेच हे जे रेणू आहेत हे रेणू पुन्हा आणखी छोट्या छोट्या कणामध्ये विभागले जातात आणि त्यांना आपण अणू असं म्हणतो. अणू म्हणजे अणू म्हणजे त्याला आपण ॲटम असं म्हणतो. ॲटम बघा. मग आपण मूलद्रव्याची अणुरचना पाहिलेली आहे. मूलद्रव्यांची रेणुरचनासुद्धा आपण मागील इयत्तेत पाहिलेली आहे, अणुरचनासुद्धा पाहिलेली आहे. तरीसुद्धा इथं आपण इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भात पुन्हा एकदा मी तुम्हाला अणुरचना सांगणार आहे. कोणतंही मूलद्रव्य जर तुम्ही पाहिलं तर ते अतिसूक्ष्म कणापासून बनलेलं असतं. आणि त्याची रचना पाहत असताना तुम्ही असं पाहिलेलं आहे की मूलद्रव्याच्या मध्यभागी एक केंद्रक असतो किंवा ज्याला आपण काय म्हणतो सेंटर असं म्हणतो. हा जो केंद्रक आहे हा केंद्रक, आणि या केंद्रकामध्ये दोन घटक असतात. एक असतो प्रोटॉन आणि दुसरा असतो न्यूट्रॉन. हे जे केंद्रक आहे या केंद्रकामध्ये दोन महत्त्वाचे घटक असतात. त्यातला पहिला घटक आहे त्याला आपण म्हणतो प्रोटॉन्स, दुसरा जो घटक आहे त्याला म्हणतो आपण न्यूट्रॉन. त्यानंतर आपण असं पाहिलं की ह्या अणुकेंद्रकाभोवती एका विशिष्ट कक्षेतून म्हणजे गोलाकार कक्षेतून, कक्षा म्हणजे गोलाकार मार्ग, सूर्याभोवती आपली पृथ्वी एका विशिष्ट अशा गोलाकार मार्गाने मार्गक्रमण करत असते. त्याला आपण कक्षा असं म्हणतो. इथं सुद्धा आपण काय म्हणणार आहे, कक्षा म्हणणार आहे. याला आपण ऑर्बिट असं म्हणतो. तर ही ज्या कक्षा आहे, कक्षेमध्ये आणखीन एक घटक असतो आणि त्याला आपण इलेक्ट्रॉन असं म्हणतो. इलेक्ट्रॉन असं इथं जे तुम्हाला मी दाखवलेले आहेत ई असं लिहिलेलं आहे, हे इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे बघा, केंद्रकाच्या भोवती एका विशिष्ट मार्गातून, गोलाकार मार्गातून किंवा वर्तुळाकार मार्गातून फिरणाऱ्या छोट्या घटकांना आपण इलेक्ट्रॉन असं म्हणतो. छोट्या घटकांना इलेक्ट्रॉन असं म्हणतो. तर केंद्रकामध्ये म्हणजे गाभ्यामध्ये जे घटक असतात त्यातल्या एक घटकाला, म्हणजे जे दोन घटक आहेत त्यापैकी एका घटकाला आपण प्रोटॉन असं म्हणतो आणि दुसऱ्या घटकाला न्यूट्रॉन असं म्हणतो. आपण हे पाहिलेलं आहे. परंतु असंही आपण पाहिलेलं आहे की हे जे प्रोटॉन्स आहेत हे प्रोटॉन्स पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स असतात. पार्टिकल्स म्हणजे सूक्ष्म घटक. प्रोटॉन हे पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय, धन प्रभारित. चार्ज म्हणजे प्रभार. चार्ज CHARGE, चार्ज म्हणजे मराठीमध्ये प्रभार. आपण प्रभार म्हणजे काय त्याची व्याख्या पाहिलेली आहे. प्रभार मोजण्यासाठी कुलॉम नावाचं एकक वापरलं जातं. कुलॉम. इथं आपल्याला एकक लक्षात ठेवायचं नाही आहे, हेच फक्त बघायचं आहे की जे प्रोटॉन्स आहेत, हे प्रोटॉन्स हे जे छोटे घटक आहेत, हे छोटे घटक पॉझिटिव्ह चार्ज असतात. मग त्यावरती धन प्रभार असतो.
दुसरं जर तुम्ही पाहिलं, हे जे न्यूट्रॉन आहे, हे न्यूट्रॉन जर पाहिले तुम्ही, तर हे जे न्यूट्रॉन आहेत, ह्या न्यूट्रॉनवरती कोणत्याही प्रकारचा चार्ज असत नाही. म्हणजे याचा अर्थ ते चार्ज विरहित असतात, नो चार्ज. त्यांच्यावरती कोणताही प्रभार असत नाही, म्हणून त्याला आपण न्यूट्रॉन असं म्हणतोय. ते न्यूट्रल असतात. आता न्यूट्रल म्हणजे काय? इलेक्ट्रिकली न्यूट्रल. इलेक्ट्रिकली न्यूट्रल या शब्दाचा अर्थ असा की पदार्थांचे जे काही कण आहेत, त्या कणावरती जर धनप्रभार असेल आणि ऋण प्रभार असेल, असे दोन प्रकारचे प्रभार असतात. हे दोन प्रकारच्या प्रभाराची पातळीतील फरक, म्हणजेच त्याला आपण वीज किंवा इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो, किंवा त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतो, विद्युत दाब असं म्हणतो. पुढं आपण ती व्याख्या पाहणार आहोत. इथं आपण असं पाहतोय की न्यूट्रॉनवरती कोणत्याही प्रकारचा चार्ज असत नाही. तो काय असतो? इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. म्हणजेच राहिलेला तिसरा पदार्थ आपण लक्षात घ्यायला पाहिजे, ज्याला आपण इलेक्ट्रॉन असं म्हणतो. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज असतात. म्हणजेच काय आहे, याच्यावरचा जो प्रभार असतो हा ऋण प्रभार असतो. निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स, हे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स. मग कोणत्याही मूलद्रव्याचा हा जो अणू आहे, हे अणूमध्ये एकूण प्रोटॉनची संख्या, या प्रोटॉनवरील चार्ज अधिक एकूण इलेक्ट्रॉन्सवरील चार्ज, प्रोटॉनवरील चार्ज हा अधिक असेल, तर तुमच्या इलेक्ट्रॉन्सवरील चार्ज हा काय असेल? निगेटिव्ह म्हणजे ऋण असेल. हे दोन्ही चार्ज जर समान असतील, समान, दोन्ही चार्ज जर समान असतील, तर तो पदार्थ इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. वीज न वाहणाऱ्या तांब्याच्या तारेला आपण स्पर्श केला, काय होईल? काहीही होत नाही. पण वीज वाहत असताना जर आपण स्पर्श केला तर आपल्याला शॉक लागतो, म्हणजे धक्का बसतो. म्हणजे इलेक्ट्रिक शॉक कधी बसतो? तर त्यामध्ये इलेक्ट्रिकल चार्ज असेल तर. इलेक्ट्रिकल चार्ज नाही किंवा न्यूट्रल आहे असं आपण कधी समजतोय? ज्यावेळी प्रोटॉनचा चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे अणुकेंद्रकावरील प्रोटॉनचा चार्ज, त्याचबरोबर त्याच्या भोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचा चार्ज, हे दोन्हीही प्रभार जर समान असतील, संख्या म्हणत नाही, संख्येमध्ये फरक असू शकतो. म्हणजे प्रोटॉनची संख्या वेगळी असेल काही मूलद्रव्यामध्ये, इलेक्ट्रॉनची संख्या काही मूलद्रव्यांच्यामध्ये वेगळी असू शकते, पण त्यांचा जर चार्ज हा समान असेल, सेम असेल, तर तो पदार्थ इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. आणि असंच आपण त्याला समजतो. आता हा जो न्यूट्रॉन आहे, हा न्यूट्रॉन हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. आपल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये ह्या न्यूट्रॉनचं काही काम आहे का? तर नाही आहे. आपल्याला जे काम आहे तर ह्या प्रोटॉनवरील चार्जचं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं वहन करायचं असेल किंवा विद्युत ऊर्जेचा वापर करावायचा असेल, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर रोल असेल, भूमिका असेल, तर हे इलेक्ट्रॉनच निभावतं. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहेत आणि ते पॉझिटिव्हकडं आकर्षित होतात. तुम्हाला कसे काय आकर्षित होतात? तर निसर्गाचा नियम आहे, ज्या वेळी तुम्हाला भिन्न चार्ज, पण कसे एकमेकाच्या विरोधी असणारे चार्ज भेटतील, तर तुम्हाला नक्की असं लक्षात येईल की ते एकमेकाकडं आकर्षित होतात. याची काय साधी उदाहरणं आपल्याला देता येतील. जर उदाहरणच पाहायचं असेल तर आपल्या घरामध्ये जर एक बहीण असेल आणि एक भाऊ असेल, तर आपल्या आईला भाऊ आवडतो, तर तो थोडासा काय असतो, लाडाचा असतो. आणि वडील असतील आणि मुलगी असेल तर मुलापेक्षा वडिलांना मुलगी आवडते. असं का होतं? हा नैसर्गिक प्रकार आहे का फरक आहे? कारण वडिलांचा चार्ज पॉझिटिव्ह आहे, आईचा चार्ज निगेटिव्ह आहे, मुलीचा चार्ज निगेटिव्ह आहे व मुलाचा चार्ज पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे हे भिन्न प्रभार असणारे, भिन्न चार्ज असणारे पदार्थ एकमेकाकडे आकर्षित होतात. तीच आम्ही व्यवस्था कशामध्ये पाहिलेली आहे? चुंबकीय पोलमध्ये पाहिली. आपण चुंबकाचे दोन ध्रुव पाहिले. पोल म्हणजे ध्रुव, एन आणि एस, म्हणजे नॉर्थ आणि साऊथ. तुम्ही पाहिले की आपण अभ्यासले सुद्धा आहे की चुंबकाच्या भिन्न ध्रुवामध्ये आकर्षण असतं. चुंबकाच्या भिन्न ध्रुवामध्ये आकर्षण असतं आणि हे जे आकर्षणाचा नियम आहे हा नैसर्गिक आहे. त्यामुळे काय होणार आहे, इथं हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स या प्रोटॉनकडं म्हणजे पॉझिटिव्ह चार्जकडं आकर्षित होतात. मग नेहमीप्रमाणे का होत नाहीत? तर मी मगाशी सांगितलं की प्रोटॉनवर असणारा धन प्रभार आणि इलेक्ट्रॉन्सवर असणारा ऋण प्रभार, हे दोन्हीही प्रभार समान असतात. समान असेल तर त्याचा जो काय फोर्स ऑफ आकर्षण आहे तो काय होतो, म्हणजे तो पदार्थ इलेक्ट्रिकली न्यूट्रल होतो आणि त्यामुळे एकमेकामध्ये आकर्षण होत नाही. म्हणजे एकमेकामध्ये आकर्षण होणार म्हणजे काय होणार? तर आपण असं पाहिलं की जर आपण
तांब्याचे दुसरा अणू घेतला तर दुसऱ्या अणूमध्ये सुद्धा असेच इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. दुसऱ्या अणूच्या कक्षेमध्ये सुद्धा असेच इलेक्ट्रॉन्स असणार. हे जे मी इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहेत म्हणजे तुम्ही अणुरचना सायन्समध्ये पाहिलेले आहे ते इलेक्ट्रॉन्स किती आहेत हे मी तुम्हाला त्याचं एक वेगळं सूत्र आहे आणि ते सूत्र आपल्याला इथं अभ्यासामध्ये नाही आहे, तुम्ही ते शिकलेलं आहे. तर त्या सूत्रानुसार पहिल्या कक्षेमध्ये 2 असतात, दुसऱ्यामध्ये 8 असतात, तिसऱ्यामध्ये 16 असतात, चौथ्यामध्ये 32 असतात. असे ते इलेक्ट्रॉन्स काय केले असतात, विभागलेले असतात. इथं आपल्याला ते शिकायचं नाही आहे. आपल्याला काय शिकायचं आहे तर 2 अणू आहेत आणि 2 अणूमध्ये ज्यावेळी वीज प्रवाह वाहतो म्हणजे नक्की काय होतं तर एक आपण अशा प्रकारचं बल लावतो, अशा प्रकारचं फोर्स लावतो की हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन आपण त्याच्या कक्षेतून काय करतो दुसऱ्या कक्षेत पाठवतो. म्हणजे एक इलेक्ट्रॉन त्याच्या अणूच्या एक कक्षेमध्ये जर फिरत असेल तर आपण असं एक इलेक्ट्रिकल बल काय करतो त्याला देतो, फोर्स त्याला देतो, एका धक्का असा देतो आपण त्याला की तो जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन दुसऱ्या अणूच्या कक्षेमध्ये जातो. म्हणजे इलेक्ट्रॉनचं काय होतं मूवमेंट होतं. म्हणजे इलेक्ट्रॉनचं काय होतं विस्थापन होतं. विस्थापन ही संकल्पना तुम्ही शिकलेला विस्थापन डिस्प्लेसमेंट. विस्थापन म्हणजे काय एका जाग्यावरून दुसऱ्या जाग्यावर स्थलांतरित होणे किंवा वाहने जागा सोडणे. त्या पद्धतीनं हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो पण तो स्वतःहून जात नाही. काय करावं लागतं त्याला आपल्याला धक्का देऊन पाठवावं लागतं. धक्का देण्यासाठी जे बल लागतं त्या बलाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण EMF असं म्हणतो. EMF म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन्सला मोटिव्ह म्हणजे चलित करण्यासाठी वापरला जाणारा फोर्स म्हणजे बल. मी त्याला आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हणतो. हा जो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे हा फोर्स मोजण्याचं जे एकक आहे ते आहे व्होल्ट. व्होल्ट हे एका प्रख्यात शास्त्रज्ञाचं आडनाव आहे आणि मग त्याच्या स्मरणार्थ म्हणा किंवा त्याने काही शोध लावले म्हणून म्हणा आपण काय केलेलं आहे या EMFला एकक म्हणून त्याला आपण काय म्हणतोय युनिट. युनिट म्हणजे एकक. म्हणजे ही जी विद्युत राशी आहे ही विद्युत राशी आपण ज्या एककामध्ये मोजतो त्याला आपण युनिट असं म्हणतो. मग इथं जे EMF आहे हा एफ आहे, हा एफ आहे. EMF ही जी काय बल आहे ही बल आपण काय कशामध्ये मोजतो व्होल्टमध्ये मोजतो. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. दुसऱ्या भाषेमध्ये आपण याला काय म्हणतो हे व्होल्टमध्ये आहे म्हणून याला आपण व्होल्टेज असं म्हणतो. व्होल्टेज. आणि जर वेळ तुम्ही पाहिलेलं आहे बघा एखादी मोटर एखादा पंखा जर हळूहळू चालत असेल तर आपण म्हणतो काय व्होल्टेज डीम आहे. काय आहे व्होल्टेज डीम आहे. म्हणजेच काय कमी आहे तर ते हे जे व्होल्टेज आहे म्हणजे ते बल आहे जेवढं आवश्यक बल आपल्याला आवश्यक आहे जेवढं संख्येचं बल आपल्याला आवश्यक आहे जे इलेक्ट्रॉन्स एका कक्षातून दुसऱ्या कक्षात जाणार आहेत ते आपण पाठवणार आहोत ते बल कमी असते. म्हणजे त्याला आपण डीम आहे असं म्हणतो. म्हणजे व्होल्टेज. आता व्होल्टेज हे पाहिल्यानंतर आपण त्याच्या पुढं असं पाहणार आहोत की हे जे इलेक्ट्रिसिटी आहे ही इलेक्ट्रिसिटीचे साधारणतः किती प्रकार आहेत ते सुद्धा आपण मागे येतेमध्ये पाहिलेले आहे. इलेक्ट्रिसिटीचे टाईप्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. टाईप हे जे टाईप आहे ते किती टाईप आहे. पहिला टाईप आहे त्याला आपण म्हणतो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. दुसरा जो प्रकार आहे हा एक दुसरा जो प्रकार त्याला म्हणतो आपण डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी. बघा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आणि डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी. या स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचं मराठीमध्ये नाव काय आहे स्थिर ऊर्जा. स्थिर विद्युत ऊर्जा. स्थिर. स्टॅटिक म्हणजे स्थिर ऊर्जा. आणि ही जी आहे डायनॅमिक म्हणजे हिलाच आपण काय म्हणतो गतिमान. म्हणजे यामध्ये गतिमान आहे काहीतरी गतिमान होणार आहे आणि तेच मी मगाशी तुम्हाला सांगितलं यामध्ये इलेक्ट्रॉन गतिमान होणार आहे. मग स्थिर ऊर्जा ज्याला आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असं म्हटलं ही कशी निर्माण होते त्याचे काय प्रकार आहेत म्हणजे कशा प्रकारे आपल्याला निर्माण करता येते. फार प्राचीन वर्षापूर्वी मी तुम्हाला सांगितलं फार प्राचीन काळी काय केलं
एखाद्या शास्त्रज्ञांनी काय केलं, एक प्लास्टिकचा रॉड आहे, एक एकोनाईटचा रॉड आहे, तो रेशमाच्या ह्याच्यावरती काय केला, केसा भागावरती घासला गेला. आता घासला गेल्यानंतर झालं काय, तर त्याच्यावरती प्रभार निर्माण झाला. प्रभार निर्माण झाले म्हणजे काय झाले, एका रॉडवरती पॉझिटिव्ह प्रभार निर्माण झाला किंवा दुसरा निगेटिव्ह प्रभार निर्माण झाला. कुठला तरी एक प्रभार निर्माण होतो आणि असा प्रभारित रॉड आहे, प्रभारित दांडा आहे. हा दांडा जर आपण कागदी कपटे म्हणजे बारीक कागदाचे तुकडे आहेत त्याच्या शेजारी जर नेला तर कागदी कपटे काय केले जातात, आकर्षित होतात, उचलले जातात. दुसरं साधं दैनंदिन जीवनातलं आपण उदाहरण पाहायचं असेल तर आपल्याला असं पाहता येईल की आपण केसावरून कंगवा फिरवतो. केसावरून कंगवा फिरवल्यानंतर केसावरून फिरवलेल्या कंगव्यामध्ये काय होतं, विजेची निर्मिती होती आणि ती कुठली असते, स्टॅटिक प्रकारची असते. म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे. या प्रकारची ऊर्जा केसावरून कंगवा फिरवल्यानंतर जर आपण कंगवा खाली असा पकडला कुठं, तर ते लहान लहान कचरा जो आहे, कपडे आहेत, घाण आहे, ती त्या कंगव्याला चिकटते. आणि म्हणून तुम्ही असा भांग पाडलेला कंगवा जर डायरेक्ट खिशात घातला तर खिशामध्ये असणारा जे काही कचरा आहे ते तिला काय होतं, कंगव्याला चिकटतो आणि मग आपण तो साफ करायला सुरुवात करतो. म्हणजे हा जो प्रयोग आहे का, हा जो अनुभव आहे, हा आपण यापूर्वीही पाहिलेला आहे. तरीसुद्धा त्यामध्ये वापरलेली का अशा पद्धतीने निर्माण केलेली जी वीज आहे, ही अशा पद्धतीने निर्माण केलेली वीज ही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी या प्रकारामध्ये येते. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. दुसरा जर आपण प्रकार पाहिला तर त्याला आपण म्हणतो डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी. आता ही जी डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी आहे, ही डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी यामध्ये काय केलं जातं, गतिमान ऊर्जा तयार केली जाते. आता हे डायनॅमिक इलेक्ट्रिसिटीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण जनरेटर पाहिलेला आहे. जनरेटर, हा जो जनरेटर आहे, जनरेटरमध्ये आपण काय करतो, एक त्याला पेट्रोलचं किंवा डिझेलचं इंजिन असतं आणि त्या इंजिनला आपण काय करतो, हा जनरेटर जोडलेला असतो. म्हणजे इंजिनची गती आहे, ह्या गतीचं काय करतो आपण वापर करून जनरेटरचा जो सॅफ्ट आहे, आर्मेचर आहे, हा फिरवला जातो. आणि आर्मेचर फिरला गेल्यामुळं काय होतं, गतीचं म्हणजे गतीज ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होतं आणि अशी वीज काय केली जाते, वीज निर्माण केली जाते. मग अशा पद्धतीने जे वीज निर्माण केली गेली, या दोन वीज निर्माण करण्याच्या पद्धतीमध्ये जी पहिली पद्धत आहे, ह्या पहिल्या पद्धतीला खूप मर्यादा येतात. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये अशी वीज आपण निर्माण करू शकत नाही. मग आपल्याला दैनंदिन वापरामध्ये किंवा नेहमीच्या वापरामध्ये लागणारी जी वीज आहे, विद्युत ऊर्जा आहे, ती मात्र आपल्याला ह्या डायनॅमिक पद्धतीनंच करावी लागते. आणि डायनॅमिक पद्धतीने वीज निर्माण करत असताना तुमच्या असं लक्षात येईल, काय असं लक्षात येईल, इथं आपल्याला काय करावं लागतो, तर ऊर्जा अक्षयतेचा नियम वापरावा लागतो. ऊर्जा अक्षयता. ऊर्जा अक्षय म्हणजे आपण असं पाहिलंय की ऊर्जा ही अक्षय असते, म्हणजे तिचा क्षय होत नाही, म्हणजे ती नष्ट होत नाही. ऊर्जा ही नष्ट होत नाही. अक्षय आहे म्हणजे काय आपण पाहिलं होतं, तर ऊर्जेचं रूपांतर करता येतं. ऊर्जा आपल्याला निर्माण करता येत नाही किंवा ती नष्टही करता येत नाही. मग काय करतो आपण, एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये करतो आणि यालाच आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम असं म्हटलं होतं. इंग्रजीमध्ये त्याला आपण एनर्जी कॉन्झर्वेशन लॉ असं म्हटलं जातं. आणि इंग्रजीमध्ये काय सांगितलं जातं, एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. म्हणजे ऊर्जा ही निर्माणही करता येत नाही आणि त्याचबरोबर ती काय करता येत नाही, नष्टही करता येत नाही. मग काय करतो आपण, इट इज कन्व्हर्टेड इंटू वन फॉर्म इंटू अनादर फॉर्म. म्हणजे एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये आपण ऊर्जेचं रूपांतर करू शकतो आणि त्यालाच आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम असं म्हणतो. इथं आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम पाहिल्यानंतर असं आपल्याला पाहावं लागेल की आपण गती ऊर्जा जी आहे, त्या गतीज ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करतो आणि अशी जी निर्माण होणारी ऊर्जा आहे, विद्युत ऊर्जा आहे, त्या ऊर्जेला आपण काय म्हणतो, डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो. काय करूया आपण, इथंच थांबूया. पुढचा राहिलेला जो भाग आहे आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहूया. धन्यवाद.